त्यांनी खूप सारं नॉलेज घेतलेलं असतं. आरोग्याविषयीचा अनुभव घेतलेला असतो, नॉलेज घेतलेलं असतं आणि जे काही नॉलेज असतं त्याच्यावरती आहार मार्गदर्शन पूर्ण करण्याचा किंवा आहार मार्गदर्शनामधून जेवढं जास्तीत जास्त लोकांना आहाराविषयी किंवा न्यूट्रिशन विषयी इन्फॉर्मेशन देता येईल, तेवढं देण्याचा प्रयत्न करत असतात सगळे कोचेस, ऑल कोचेस. सो परत एकदा शीतल मॅडमसाठी थँक यू सो मच सिस्टमकडून मॅम. थँक यू. बाय द वे मला आहे ना फक्त एकच पेज दिसतंय मॅम लॅपटॉपवरती. तुम्हाला दिसतायत सगळ्यांचे व्हिडिओ दिसतायत तुम्हाला? नाही मॅम. नाही दिसत आहेत ना? व्हिडिओ ज्यांचे ऑन आहेत मे बी त्यांचेच फक्त दिसतायत. बाकी सदस्यांचे व्हिडिओज दिसत नाहीयेत आपल्याला बहुतेक. सो व्हिडिओज ऑन करा बरं म्हणजे जेणेकरून सगळ्यांचे दिसतील व्हिडिओज. व्हिडिओ ऑफ असलेल्या सदस्यांचे दिसत नाहीयेत बिलकुल. 111 पार्टिसिपेट आहोत. पण फक्त आणि फक्त ज्यांचे व्हिडिओज ऑन आहेत असेच सदस्य दिसतायत. तर आजचं वर्कआउट आपल्यासाठी ज्यांनी गाईड केलेलं आहे अशा ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच सविता मॅम यांना सिस्टम कडून खूप खूप धन्यवाद. पॉवरफुल बिजली वर्कआउट बरोबर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा आपल्या बरोबर त्यांनी शेअर केलेला आहे. सो त्यासाठी सिस्टम कडून खूप खूप थँक्यू मॅम, सविता मॅम. आणि डिस्क्लेमर आहे की सविता मॅडमचा हा वैयक्तिक असा अनुभव आहे. व्यक्तिपरत्वे लोकांना वेगवेगळे अनुभव येणार आहेत. सविता मॅमचा अनुभव तर जबरदस्त आहेच, पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जर कोचला 100% फॉलो केलं, सातत्य ठेवलं, थोडासा संयम ठेवला, तर प्रत्येक व्यक्तीला 100% रिझल्ट येणार आहे आपल्या मनासारखा. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. त्याचबरोबर आजच्या पॉवरफुल वर्कआउटला जबरदस्त असे डीजे सॉन्ग त्यांनी लावलेले आहेत. असे ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच हर्षदा कोलते मॅम, दीपाली कोलते मॅम यांना सुद्धा सिस्टम कडून खूप खूप धन्यवाद पॉवरफुल सॉन्ग लावल्याबद्दल. त्याचबरोबर आजच्या पॉवरफुल वर्कआउटला जबरदस्त असं ज्यांनी चेअरिंग केलेलं आहे असे ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच एक नारी सबसे भारी निर्मला लोळे मॅम यांना सुद्धा सिस्टम कडून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आजचं आहार मार्गदर्शन सुद्धा ज्यांनी यशस्वीरित्या पार पडलेलं आहे अशा ग्रेट लीडर, ग्रेट वेलनेस कोच शीतल मॅम यांनाही सिस्टम कडून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. ओव्हरऑल आजचा कॉल खूप सुंदर असा पार पडलेला आहे आणि आज ज्यांनी ज्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे त्यांना सुद्धा सिस्टम कडून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर अनुभव शेअर करत असताना दादांनी त्यांचा अनुभव शेअर केला. म्हणजे दादांचा अनुभव आपण दर 15 दिवसांनी किंवा महिनाभरातून एकदा तरी ऐकत असतो. याच्या मागचं कारण एकच आहे. काही नवीन सदस्य असतात, काही जुनेही सदस्य असतात. काकांचं वय पाहता त्यांनी सिस्टीमला गेले 2.5 वर्ष झालं, 3 वर्ष झाले सिस्टीमला फॉलो करतायत. स्वतःचं आरोग्य सुधारलंय, फॅमिलीचं आरोग्य सुधारलेलं आहे आणि आता म्हणतात की शेवटपर्यंत म्हणजे रिटायर पर्सन आहेत ते आणि शेवटपर्यंत त्यांना आपल्या आरोग्य फॅमिली बरोबर राहायचंय कारण शेवटपर्यंत त्यांना निरोगी आयुष्य जगायचं आहे. तरुण म्हातारा म्हणून अगदी शेवटपर्यंत मी नेहमी सांगत असते आपल्याला प्रत्येकाला पृथ्वी सोडायची आहे म्हणजे एक ना एक दिवस स्वर्गात जायचं आहे, परंतु जोपर्यंत आपण पृथ्वी तलावरती आहोत तोपर्यंत अगदी म्हातारे झालो तरी तरुण म्हातारे म्हणून मरायचंय आपल्याला प्रत्येकाला. कोणाकोणाला मरायचंय बरं? तरुण म्हातारा म्हणून. अगदी वय वर्ष 80 होऊ द्या, 100 होऊ द्या, तरुण म्हातारा म्हणून मरायचंय आपल्याला. त्यासाठी आपल्याला आरोग्य फॅमिली बरोबर कनेक्ट राहायचं आहे. जसं की दादा म्हणतायत मी 100% शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आरोग्य फॅमिली बरोबर टिकून राहणार आहे आणि सिस्टीमला फॉलो करणार आहे. महत्वाचं म्हणजे कुठल्याही सिस्टीमला आपण फॉलो करत असो, डिसिप्लिन असतात त्यामध्ये, काही नियम असतात. सो त्या सगळ्या काही गोष्टी फॉलो करत करत आतापर्यंत ऑल फॅमिलीचं त्यांचं लाईफ जे आहे ते मेडिसिन फ्री लाईफ झालेलं आहे. सो खूप सुंदर असा रिझल्ट आहे त्यांचा. जबरदस्त असा त्यांचा फॅमिली रिझल्ट आहे. सो डिस्क्लेमर आहे त्यांचा हा वैयक्तिक असा अनुभव आहे. व्यक्तिपरत्वे लोकांना वेगवेगळा अनुभव येणार आहे. सो त्यांच्या फॅमिलीचा हा वैयक्तिक असा रिझल्ट आहे. त्यानंतर सुलन मॅमने त्यांचा अनुभव शेअर केला. आय थिंक वैशाली मॅडमच्या आईसाहेब आहेत त्या आणि वैशाली मॅमना स्वतःला सुंदर आरोग्य भेटलेलं आहे त्यांच्या कोच मार्फत आणि त्यांनी ते त्यांच्या आईला दिलेलं आहे. जसं रमेश काका म्हटले, की मला माझ्या मुलाने आरोग्य दिलं. म्हणजे आई-वडील मुलांना जन्म देत असतात, पण आरोग्य फॅमिलीमध्ये आपण कोणालाही घेऊन येऊ शकतो, त्यांचं लाईफ सुधारू शकतो, त्यांना मेडिसिन फ्री लाईफ कसं जगायचं हे शिकवू शकतो. अशाच पद्धतीने सुलन मॅमना सुद्धा वैशाली मॅमने आरोग्य दिलेलं आहे आणि आतापर्यंत जो त्यांचा रिझल्ट जो आहे 3 महिन्यातला खूप सुंदर रिझल्ट आहे. आता काही सदस्यांना वयोमानानुसार किंवा बॉडीमधल्या ज्या काही डिफिशियन्सी आहेत, त्यानुसार त्यांना रिझल्ट येत असतो. जसं की एखाद्या वकिलाकडे 10 केस आहेत व त्या 10च्या 10 केस वन टाईम नाही सॉल्व्ह होणार आहे. कुठल्या केसला 2 वर्ष लागणार, कुठल्या केसला 5 वर्ष लागणार, कोणाला 10 वर्ष लागणार, हो ना?
त्यामुळे प्रत्येकाचा रिझल्ट हा तुमच्या बॉडीमधल्या जेव्हा डिफिशियन्सीज भरून निघणार आहे, तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. त्यासाठी फक्त आणि फक्त सातत्य ठेवायचंय आणि कोर्सला मात्र 100% फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी तुम्हाला असं वाटत असेल, की मला अजून माझ्या मनासारखा रिझल्ट आलेला नाहीये, तर याचा अर्थ तुमची केस जरा अजून काय आहे? अजून स्ट्रॉंग व्हावी लागणार आहे. हं? तर प्रत्येकाने सातत्य ठेवायचं आहे. कोर्सला फॉलो करायचं आहे. तर सुंदर असा आजचा कॉल पार पडलेला आहे. पुढच्या 15 मिनिटामध्ये सगळे जे फिट इंडिया मिशन मध्ये सामील झालेले कोचेस आहेत त्यांच्यासाठी मीटिंग असणार आहे. सो फक्त आणि फक्त 10 मिनिटं एन्जॉय करणार आहोत. 8:45 वाजता आपल्याला मीटिंग आहे. 8:45 वाजता ऑल कोचेसने प्रत्येकाला ग्रुपवरती लिंक शेअर केलेली आहे. सो ग्रुपवरती लिंक जी आलेली आहे त्याच्यावरती 8:45 वाजता आपल्याला जॉईन करायचं आहे. तर तिसऱ्या घामाच्या अंघोळीसाठी कोण कोण रेडी बरं? त्यांनी फास्ट मध्ये हँडल फास्ट मध्ये तिसऱ्या घामाच्या अंघोळीसाठी कोणाकोणाला करायची आहे? नाहीतर आपली मीटिंग पेंडिंग आहे. ओके? नाहीतर आपण मीटिंग कडे जाऊयात ऑल कोचेस.